तर नमस्कार, जसं की आदल्या व्हिडिओमध्ये पाहिलं मी पोचलेलो आहे कर्नाटकामधील गाणगापूर येथे। तर आता मी फ्रेश वगैरे होऊन चाललो आहे दर्शन घ्यायला। तर आता जिथे भक्तनिवास आहे, श्री दत्त भक्तनिवास, तर तिथून एक 10 मिनिटावर मंदिर आहे। तर आता जाऊया आणि मंदिराचा टाईम 9 वाजेपर्यंत दर्शन आहे आणि सकाळी 3 वाजता मंदिर ओपन होतं भाविकांसाठी आणि ते बस सेवासुद्धा आहेत। तर समोर पाहू शकता इथे बस सेवासुद्धा आहेत आणि रिक्षा टमटम सेवासुद्धा आहेत। ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले। गाय होऊनी पुढे वासरूप आहे वळूनी, माय उभी गाय होऊनी पुढे वासरूप आहे वळूनी। चरण शुभंकर फिरता तुमचे, चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे, मंदिर बनले उभ्या घराचे।
दर्शन झालेलं आहे आणि आरती मी गेलो मंदिरात तेव्हाच आरती सुरू झाली होती। आणि इथे मी हा जो पुतळा लावला आहे ना तर श्री गुरुदेव दत्त लिहिलेलं आहे। तर मुंबईमध्ये फक्त महाकालचे असे कुर्ते असतात, पण श्री गुरुदेव दत्त मला पहिल्यांदा दिसलं तर मी घेतलं आणि आता 2 वेळा दर्शन घेतलं टोटल मी मंदिरात जाऊन 2 वेळा। आणि 1380 साली गुरुदेव दत्तांनी आपल्या पादुका या ठिकाणी सोडल्या होत्या, तर त्याचा मंदिरामध्ये जीर्णोद्धार केला गेला भास्कर गुरुजींनी। आणि त्यांनी रचलेल्या सगळ्या रचून ठेवलेल्या म्हणतात ना त्या ओव्यानंतर जी काव्य असतात ती त्यांची आरती 4 दिशेला होते, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, जशी मी व्हिडिओमध्ये दाखवली। तर त्या 4 दिशेला आरती होते आणि ती 3 वेळा अशी राऊंडमध्ये केली जाते। आणि काही लोकांच्या अंगात सुद्धा येतं, तो मान्यत प्रत्येकाचा श्रद्धेचा विषय आहे। तर एकंदरीत दर्शन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा। हे दर्शन कुठल्याच तुम्हाला यूट्यूब चॅनलवर बघायला मिळालं नसेल जे मी आज तुम्हाला दाखवलेलं आहे। तर घेऊया आता शेवटचा निरोप। श्री गुरुदेव दत्त आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।